भारत पाकिस्तान सामन्याबाबत नागपूरमधील क्रिकेट खेळाडूंना काय वाटतंय त्यांच्याकडून जाणून घेतलंय तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या मुजुमदार क्रिकेट अकॅडमीमध्ये आहे आणि आजचा भारत आणि पाकिस्तानचा जो सामना होणार आहे त्याला घेऊन लहान क्रिकेटर्समध्ये देखील प्रचंड उत्सुकता आहे। त्यांचा आजच्या सामन्याबद्दलचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय वाटतं आजचा जो सामना आहे, खरं तर चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास बघता शेवटला सामना भारताचा पराभव झाला होता। आज काय अपेक्षा आहे तुला? We are very excited to see India-Pakistan match, Champions Trophy. So all Indian fans are very excited for India win. बरं, कोणाकडनं जास्त अपेक्षा आहे आज असं वाटतं तुला? विराट कोहली आणि हार्दिक पांड्या। बरं, का बरं? हार्दिक पांड्या म्हणजे पाकिस्तानसोबत नेहमी चांगला खेळत आलाय आणि विराट कोहली चांगला खेळायला पाहिजे। अच्छा, बरं, आपली स्ट्रेंथ काय होते? बॉलिंग साईड वाटते की बॅटिंग साईड वाटते तुला? नाही, बॉलिंग स्टाईट आपली चांगलीच आहे आणि बॅटिंगमध्ये तर चेस करायला तर आपण नेहमीच समोर आहे, तर म्हणे चांगलंच आहे। विराटही आहे आपल्याकडे मोठ्या मॅचचा। पण एक पाकिस्तान संघाचा इतिहास राहिलेला आहे, पहिला सामना त्यांचा पराभव झाला, त्यामुळे अत्यंत चिवट पद्धतीने ते खेळेल आज असं वाटतं सर्वांना। हो, आता आज आम्हाला विराट कोहलीचा ॲग्रेशन दिसणार आहे। विराट कोहली आणि हार्दिक पांड्या, रोहित शर्माचा आज मला वाटत आहे की आज चांगला खेळायला। आणखी कोण आहे? तुला काय वाटतं आजच्या सामन्यात कोण निर्णायक राहील असं वाटतं तुला? डेफिनेटली इंडिया जीतने वाली है, बहुत अच्छा खेल रहे हैं और पाकिस्तान के सामने बहुत अच्छे राइवल्स रहे हैं, तो मुझे ऐसा लगता है इंडिया जीतने वाली है और होपफुली विराट कोहली का फॉर्म वापस आ जाए तो बहुत ही अच्छा होगा इंडियन क्रिकेट टीम के लिए। बरं, पाकिस्तानचा जो बॅट्समन आहे बाबर, त्याची खूप चर्चा आहे, तो फॉर्ममध्ये आहे, तो एक घातक राहू शकतो भारतीय संघासाठी? नाही, मोहम्मद शमी असेल तर नाही। अच्छा, का बरं? मोहम्मद शमी त्याला टॅकल करू शकतो? हो। अच्छा, काय वाटतं आणखी कोण निर्णायक राहील आजच्या सामन्यामध्ये असं वाटतं तुला भारताकडनं? कोणाकडनं जास्त होप आहे तुला? रोहित शर्मा। तुला? विराट कोहली, अजून हार्दिक पांड्या। बरं, आणखी काही लहान खेळाडू आहे, तुला कोणाकडनं सर्वात जास्त होप आहे? विराट कोहली। बरं, आणि रोहित शर्माकडनं? हो। दोघांकडनं। बरं, काय वाटते कोणी सेंचुरी करायला पाहिजे आणि ओपनिंगला कोणाला असं वाटतं तुम्हाला? रोहित शर्मा। रोहित शर्मा हाँ, और विराट। आजच्या सामन्याला घेऊन मला सांग की पाकिस्तानचा जो संघ आहे तो देखील एक मजबूत आहे, त्यामुळे तुला काय वाटतं तो एक आजच्या सामन्यामध्ये चांगली लढत देऊ शकेल? देखिए पाकिस्तान की भी टीम सर बहुत अच्छी है, वो भी अच्छा खेलते आई है। अभी 300 सारे चैंपियंस ट्रॉफी 300 प्लस स्कोर बन रहे हैं, तो आज का मैच भी बहुत अच्छा होगा। इंडिया के भी बहुत से अच्छे और पाकिस्तान ने भी अपने को बहुत अच्छा फाइट दिया है, तो वैसे तो इंडिया ही जीतेगा। इंडिया बेस्ट ऑफ लक फॉर विन। काय होप आहे तुला? काय वाटतं किती उत्सुक आहे मॅचला घेऊन? मी खूप उत्सुकता मॅचला घेऊन आणि माझी अपेक्षा आहे की विराट कोहलीने आपली सेंचुरी मारली पाहिजे खूप दिवसानंतर आणि बेस्ट ऑफ लक इंडिया। आपण बघू शकतो की हे भारताचे भविष्यातले खेळाडू आहे, मुजुमदार क्रिकेट अकॅडमीमध्ये सकाळपासून प्रॅक्टिस करायला आलेले आहे। नुकताच विदर्भाचा जो रणजीचा संघ आहे तो रणजीच्या फायनलमध्ये गेलेला आहे, त्यामुळे त्याला घेऊन देखील एक उत्सुकता आहेच। पण हे जे भविष्यातले क्रिकेटर आहे त्यांना भारतीय आजचे जे क्रिकेटर संघातले जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे आणि आज भारताचाच विजय होईल अशी त्यांना खात्री देखील आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।